येणारी जी 19 फेब्रुवारी असते त्यावेळेस आमच्या गावातले सर्व मित्रमंडळी आम्ही इथं सफाई करतो. तिथं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा कार्यक्रम घेतो. म्हणजे इथं 11 पाकळ्या आहे बघा. या 11 पाकळ्या 12चं डिवायडेशन होत असते तरी हे 11 असून बी समोर येतात. आपण आता या गोंधनापूरच्या भुयारांमध्ये आहे, किल्ल्याच्या भुयारांमध्ये. त्या किल्ल्याच्या मध्ये आपण जे एक भुयार आहे त्या भुयाराची आपण सफर करता येतं. आपण त्या बाजूने बांधकाम खाली खडक ते जे आहे ना तिथून पहिले अशा धारा आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय भक्कम आणि आजही मजबूत असणारा किल्ला आज आपण करण्यासाठी आलो आहे, जो आहे गोंधनापूर या गावामध्ये, तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा. असा हा आपला गोंधनापूरचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आलो आहे. आजसुद्धा हा किल्ला अतिशय सुस्थितीत आहे व या किल्ल्यामध्ये आपणाला तळघर, भुयारे पाहायला भेटणार आहेत. त्याचाही आपण अभ्यास करणार आहे. तर चला सफर करू किल्ले गोंधनापूर, जो खामगावपासून जवळ आहे. गोंधनपूरचा किल्ला आपण पाहण्यासाठी आलेलो आहे, जो तो खामगाव तालुका व जिल्हा बुलढाणा येथे. हा पाहू शकतो माग हा आहे किल्ला, पाहू शकतो बुरुज आहेत भक्कम असे 2. हा दरवाजा आहे. चला आता आत जाऊन पाहूया. याचा किल्ल्याचं अवशेष आहेत, भक्कम बुरुज आहे ते व दरवाजा. आत आल्यानंतर आपणाला पारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात इथं, त्याही आपण व्यवस्थित पाहू. इथं दरवाजाच्या आतमध्ये लावण्यासाठी असं पॅक केलं आहे व्यवस्थित असं. हे पहा इथं भुयार असावं पूर्वी मध्ये किल्ल्यात. असं आल्यानंतर ह्या वास्तूचे अवशेष आहेत इथं. मजबूत किल्ला आहे, आजही भक्कम अवस्थेत असणारा किल्ला आहे. इथे एक भुयार असावं इथं, मध्ये एक भुयार. अशा रूम आहेत सर्व. चला पण आता पहिला दरवाजा आल्यानंतर पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर लगेच आपणाला दुसरा दरवाजा इथं पाहू शकतो. असं दरवाजा बंद करण्यासाठी खोबणे आहेत, पहारेकऱ्यांचे तेवढे आहेत दोन्ही बाजूला. व दरवाजा ह्या दरवाजाचे अवशेष आहेत असे. या ठिकाणी एक रूम आहे याचा. चारी बाजूला 4 बुरुज आहेत बाले किल्ल्याला. खाली गाव पडकोट सुद्धा आहे, बाहेरच्या बाजूस बुरुज आहे. हा एक छोटा रूम आहे. आपण आता सर्व चारी बाजूची बाजू पाहून घेऊ व्यवस्थित अशी किल्ल्याची. बहुतेक पूर्वीच्या काळी या ठिकाणावरून जाण्याची ये जा सोय असणार, परंतु सध्या नाही ती. गडावर खालच्या बाजूस अडचण झाली आहे, त्यामुळं आपणाला आत काही शिरता येत नाही.
परंतु जर आपण खालच्या बाजूचा विचार केला तर 1 2 3 4 असे आहेत. ही सिस्टीम अशी आपणाला पारवडीचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर पाहायला भेटते. या त्या ठिकाणी एक बुरुज आहे. याची पडकोटाची तटबंदी आहे. पडकोटामध्ये गाव वसलेलं आहे. दोन नंबरचा बुरुज आहे हा. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहे तिथं ठिकठिकाणी. आपला पारवडीचा किल्ला आणि हा सेम आहे. पारवडीच्या किल्ल्यावर असंच आहे सेम टू सेम तो आणि हा किल्ला. पण आता इकडे आलो. बुरुजांची रचना ही सेम आहे. पाठीमागच्या बाजूला बुरुज वगैरे काय आहे का बघू आपण. या बाजूला बहुतेक नाही. ठीक आहे, तरी आपण राऊंड मारून येऊ. किल्ल्याच्या आपण आता या 3 नंबरच्या बुरुजावर आहे. तर 3 नंबरच्या बुरुजाच्या खाली एक आपणाला इथं अशी विहीर पाहायला भेटत आहे. खूपच खोल विहीर आहे ही. सावध आला तर या ठिकाणी सावध या. अतिशय सावधगिरीने हा किल्ला हा भाग करायचा. पूर्ण घेरा इथून व्यवस्थित पाहायला भेटतो. आपण आता त्या शेवटच्या एका बुरुजावर जाऊन येऊ. झेंडा बुरुजाची सोय आहे इथं या बुरुजावर. खूप मोठा किल्ला आहे. समोर जर पाहिलं तो आहे खामगाव. इकडून या बाजूने खामगाववरून आलेला बुलढाणा अजिंठाला गेलेला रोड. या बुलढाणा अजिंठा रोड. या ठिकाणी झेंडा काठी लावण्यासाठी अशी इथे जागा आहे. ही सुद्धा. किल्ल्याचे बांधकाम 300 वर्षापूर्वी करण्यात आले आहे. बांधकाम 2 मजली असून खालील बांधकाम दगडामध्ये तर वरील विटा व चुन्यामध्ये केले आहे. किल्ल्याच्या मुख्य इमारतीला 2 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याची भव्यता नजरेस येते. दुसऱ्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर मुख्य किल्ला दृष्टीक्षेपात पडतो. किल्ल्याच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजूला धान्य कोठारे आहेत. घोड्याच्या पागा आहेत. दुसऱ्या मजल्यावर ओळीने खोल्या आहेत. एका खोलीतून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे. या किल्ल्यात भुयारामध्ये काही खोल्या आहेत. पूर्ण जर पहिले एंट्रन्स पासून आपल्याला इथं व्यवस्थित असं पाहायला भेटतं. कणी पायऱ्या आहेत. ही विहीर आहे व विहिरीच्या बाजूला आपणाला 2 कोठारे पाहायला भेटतात. आपण त्या आता कोठारांमध्ये जाऊ. आपणाला स्थानिक मुले आली आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण या भुयारांमध्ये जाऊ. या ठिकाणी पूर्वीच्या काळी धान्य साठवण्याची खोली असावी अशी एक शक्यता आहे. व हा या ठिकाणी येत असताल तर आपण लाईट असावी आपल्यासोबत. त्याच्यामुळे आपणाला हे पाहता येईल व्यवस्थित. असा हा रूम पाहिला व हे पाहून आपण आता बाहेरच्या वास्तू पाहण्यासाठी जात आहोत. तर बाहेरच्या बाजूस तळघर आहे व भुयारंसुद्धा आहेत. ती सुद्धा आपण पाहणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात आहेत. स्थानिक लोक सांगतात की या ठिकाणी 52 तळघर आहेत म्हणून. परंतु सध्या आपणाला त्यापैकी 3च पाहायला भेटतात. जाणार आहोत. इथं जर साफसफाई केली तर खूपच चांगलं होईल. अजून इथं 11 पाकळ्या आहे बघा. या 11 पाकळ्या 12चं डिवायडेशन होत असते. तरी हे 11 असून बी अमोरासमोर येतात.
काळ्यातून आम्ही मागे बघितलं होतं तर हे पाकड्या अमोरासमोर येतात किल्ल्यातील कारंजा इथून जुन्या काळी त्यातून फवार पाण्याचा असा फवार बिना मोटरचा, आता या काळात तरी मोटरची आवश्यकता लागते म्हणे, पण जुन्या काळात मोटर नसताना इथून पाणी उडायचं. बरोबर. येणारी जे 19 फेब्रुवारी असते त्यावेळेस आमच्या गावातले सर्व मित्रमंडळी आम्ही इथं सफाई करतो. तिथं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा कार्यक्रम घेतो. ते घराणं आहे भोसले घराणं, हे अजून बी गावातली जे आजोबांची पिढी आहे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे की यांची पिढी अजून आहे, म्हणजे माहिती नाही पण कुठंतरी आहे भोसले घराणं. त्याचा भुयार या ठिकाणी जे म्हणजे बंद केला तो इथं अडचण खूप आहे. अडचण जात म्हणजे माझे जे वडील होते ते जात होते अगोदर अर्ध्या. ह्या ज्या छोट्या छोट्या खोंबण्या आपल्याला पाहायला भेटत आहेत किंवा खिडकीगत दिसत आहे, तर त्या ठिकाणी आपणाला दिवा लावण्याची सोय त्यावेळेस केलेली पाहायला भेटत आहे. अशी या व ही आरपार अशी सोय दिसत इथं. आपण आता किल्ला पाहून बाहेर पडत आहे. आपण आत आल्यानंतर असा रूम आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर ह्या पहारेकरांच्या देवडे आहेत, म्हणजे आत आल्यानंतर. आणि तर इथं ही अशा दिवाबत्तीची सोय वगैरे इथं सगळीच केली आहे दोन्ही बाजूला या देवड्यांमध्ये. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 52 ज्या खोल्या आहेत या ठिकाणी, त्या 52 खोल्यांकडे जाण्यासाठी जमिनीच्या अंदर हां इथं पाहिलं तर आपल्याला छोटंच दिसते असं समोरून. त्या ठिकाणी आपण हां हां टॉर्च लावू का? अरे माहिती आहे इथे एक विहीर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला फार कमी प्रमाणात किल्ले पाहायला भेटतात. त्याच्यातील हा अतिशय मजबूत आणि बलदंड किल्ला आहे. मैलगड जो किल्ला आहे जामोद तालुक्यात, तो गिरिदुर्ग आहे हा, व भुईकोट किल्ला आहे. असे 2 भक्कम किल्ले आपणाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात. व आपणाला बाकी छोटे जे किल्ले आहेत तेही आपणाला बऱ्यापैकी पाहायला भेटतात. व गडी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इथे एक हा बुरुज आहे, बंदुकीचा मारा वगैरे करण्यासाठी अशी जागा आहे. हवा येण्याची सोय आहे. व ह्या बाजूला आपणाला असा रूम आहे इथं. आपण जर असं देवगिरी किल्ला बघितला तर सुरुवातीला जी एंट्री करतो सेम अशीच आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण 10 किल्ले पाहायला भेटतात, ज्याच्यामध्ये एक गिरिदुर्ग आहे मैलगड जळगाव जामोद तालुक्यात, व बाकीचे जे आहेत ते भुईकोट किल्ले आहेत, ज्याच्यामध्ये गोंधनापूरचा हा सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे. त्याच्या पाठोपाठ आपणाला आडगाव राजाचा किल्ला आहे, किनगाव राजाचा किल्ला आहे, तसेच शेंदुरजण या गावामध्ये एक भुईकोट किल्ला आहे, तसेच बेबी या गावामध्ये एक आहे, जानेफळ लासोराचा शेगाव रोडला आहे, तो सुद्धा महत्त्वपूर्ण एक किल्ला आहे. काळाकोट सिंदखेड राजामध्ये एक किल्ला आहे, ज्याच्यामध्ये आता संग्रहालय आहे. तसेच आपणाला साखरखेरडा या गावामध्ये एक किल्ला पाहायला भेटतो. तसेच या ठिकाणावरून 15 किलोमीटर लांब एक पिंपळगाव राजाचा किल्ला आहे, तोही आपण पाहणार आहोत. किल्ल्याच्या आतमध्ये जे भुयार आहे, अतिशय एक वेगळा अनुभव आपणाला या भुयारामध्ये पाहायला भेटणार आहे. असे भुयार केले आहेत, परंतु मला खूपच चांगला अनुभव येणार आहे. गोंधनपूरच्या आपण या किल्ल्याच्या मध्ये आपण जे एक भुयार आहे त्या भुयाराची आपण सफर करता येतं. आपण आता आत आलो आहे भुयाराच्या पूर्ण. तर चला, ठिकाणावरून आत आल्यानंतर आपणाला असं या रस्त्याने सरळ व भुयारामध्ये हवा येण्यासाठी, ऊन प्रकाश येण्यासाठी अशी सोय करण्यात आली आहे. व असा छोटा खानी दरवाजा आहे. आणि समोर जर पाहिलं तर एक रूम, त्या रूममधनं बाहेर पडायचे. आपण आता आज जर पाहिलं तर ही अशी फुलं कशाची तरी पडलेली पाहिलं, हे खोल असणार अजून. परंतु पक्षी येत राहतात ना, कबूतर हे त्यांची काय रे.
व इथून आपणाला आता झोपून वर जायचंय. ठीक आहे, चला या भुयारातनं आपण बाहेर पडू. गाय दाखवा तुमच्या गायच्या डन. पाले किल्ल्यामध्ये आपण एक बुरुज पाहिला. त्या बुरुजामध्ये आपणाला बुरुजाच्या बाहेर आपणाला विहीर पाहायला भेटते, परंतु या बुरुजामध्ये आपणाला आत विहीर पाहायला भेटणार आहे. म्हणजे या किल्ल्याचे आपण वैशिष्ट्य पाहू शकतो की आतील बाजूस विहीर आहे बुरुजाच्या व बाहेरच्या बाजूसुद्धा विहीर आहे. ऐतिहासिक ठेवा आहे, खूप कमी ठिकाणी पाहायला भेटतो. जर बालेकिल्ल्याच्या बाहेर आलो तर पडकोटामध्ये आपल्याला जागोजागी अशी तटबंदी केलेली पाहायला भेटते. जर तटबंदीच्या जर आपण मध्ये पाहिलं तर ते खांब, लाकडी खांब उभं करण्याची जागा आहे. त्यावेळेस लाकडी खांब असणार, तसेच ही उंच तटबंदी असणार व त्याला असं पॅक असणार. त्यावेळेस लाकडी खांब ठेवण्याची जागा दिसते व्यवस्थित. बालेकिल्ल्यातील भुयारी पाहून झाल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या बाहेर पडकोटामध्ये जी भुयार आहे ती पाहायला जाऊ. ही भुयार पाहण्यासाठी आपणाला किल्ल्याच्या बाहेरून एक घर आहे व त्या घरातून आपणाला भुयारांपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. खूपच मजबूत असे तटबंदी, बुरुज वगैरे सर्व पाहून आपण आता जे मुख्य बाहेरच्या बाजूने भुयार आहे ती पाहायला जाऊ. या किल्ल्याचे ते आकर्षणच बोलू शकतो, परंतु या किल्ल्याचे संवर्धन होणे खूप गरजेचं आहे. मजबूत किल्ला आहे, आजूबाजूला घरंसुद्धा आहेत. असा हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे आपला. ही हवा जाण्यासाठी येते, दिसेल ना, हवा जाण्यासाठी झरोके येते याचे. हां, तेच त्याला हवा. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेले गिरिदुर्ग सह्याद्रीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचामुळं बलदंड व अजिंक्य राहिले होते. पण जसजसे आपण सह्याद्रीच्या डोंगर रांगेपासून सपाटीकडे जातो तसतसे या किल्ल्यांचे स्थापत्य बदलत जाऊन डोंगरी किल्ल्यांचे रूपांतर भुईकोटात होते. मराठवाडा व विदर्भात असे भक्कम भुईकोट आणि गडी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. भुईकोट हे जमिनीवर असल्यामुळे सहजपणे होणारे आक्रमण लक्षात घेऊन या किल्ल्यांची बांधणी केली जात असे. विदर्भातील अशा भुईकोटांपैकी विस्मृतीत गेलेला असाच एक भुईकोट म्हणजे गोंधनापूरचा किल्ला. हा किल्ला विस्मृतात जाणे हे एक आश्चर्यच आहे. गोंधनापूर गावात असलेला हा किल्ला आजही मोठ्या दिमागात उभा असून परकोट व त्या दुहेरी बांधणीचा बालेकिल्ला अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना या किल्ल्याला लाभली आहे. खामगाव या बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर आहे. खामगाव येथून गोंधनापूरला जाण्यासाठी एसटी तसेच रिक्षाची सोय उपलब्ध आहे. आपण गावात आल्यानंतर 5 मिनिटात किल्ल्याच्या परकोटाला असलेल्या पूर्वाभिमुख दरवाजासमोर येतो. परकोटाचे प्रवेशद्वार विटांनी बांधलेले असून दरवाजा शेजारील दोन्ही बुरुज मात्र दगडात बांधलेले आहेत. दगडाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या असून तटाला लागूनच दरवाजावर व बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. परकोटाच्या तटबंदीत दरवाजा शेजारी 2, 4 टोकाला 4, तटबंदीच्या माथ्यावर प्रत्येकी 1 अशी 8 बुरुजांची रचना. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत 6 असे एकूण 14 बुरुज किल्ल्याला आहेत. सर्व बुरुजांवर तसेच बालेकिल्ल्याच्या तटबंदीत बंदुकीचा व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या दिसून येतात. परकोटाची तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली असून दरवाजाच्या तटबंदीच्या टोकाला असलेल्या पाकळीच्या आकाराचा षटकोनी बुरुज आवर्जून पाहण्यासारखा आहे. गोंधनापूर गावाच्या मध्यभागी असलेला चौकोनी आकाराचा किल्ला 4 एकरपेक्षा जास्त पसरलेला असून परकोटाच्या आत लहान आकाराच्या विहिरी तसेच तटाला लागून असलेल्या जुन्या वास्तू पाहायला मिळतात. परकोटाच्या आत असलेला मुख्य किल्ला म्हणजे बालेकिल्ला 2 विभागात विभागलेला असून त्याचा परिसर साधारण अर्धा एकर इतका आहे. परकोटातून आत शिरल्यावर बालेकिल्ल्याला वळसा मारत आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजासमोर येऊन पोहोचतो. या दरवाजावर नगरखान्याची इमारत असून 2 बुरुजामध्ये घडीव दगडात बांधलेला व या दरवाजावर नक्षीकाम केलेले आहे. किल्ल्याचे 40 फूट उंचीचे बुरुज व तटबंदी मात्र ओबडधोबड दगडात बांधलेली असून फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. आपण आता या गोंधनापूरच्या भुयारांमध्ये आहे. किल्ल्याच्या भुयारांमध्ये पाठीमागच्या बाजूस भुयार पाहू शकतो. 3 आहेत लाईनीनं. बॅटरी हे दाखव रे. बॅटरी दाखवा.
या चला. बरं आता जुन्या काळातल्या खोल्या आहेत. आता आम्ही जेव्हा होतो, मी इथं दुसऱ्या खोलीला कायचो तोपर्यंत पण होतो. आज तुमच्यासोबत आलो तर आज माहित पडलं की तिसरी खोलीसाठी काही ऍडव्हेंचर रस आले असतील तर त्यांनी पुढचं खोदून ते तिसरी खोलीच्या समोरचं दाखवलं. म्हणजे पहिल्या 2 खोलीला पॅक होते का? पहिले बस हे आणि याच्या समोरची तिला पॅक करून दिलं होतं. अच्छा अच्छा अगोदर अच्छा यायचो तेव्हा. म्हणजे ते बारकं खालचं आहे ते. हा, आता पुढे खोदलं म्हणजे मी खूप दिवसात आलो नाही. बरोबर बरोबर. ठीक आहे चला. मस्त. तुमच्या गावकऱ्यांमुळं आम्हाला यातील ठेवा बघायला भेटला. किल्ल्याचे जे भुयार आहे त्या भुयाराला इथून जाण्यासाठी मार्ग आहे. 3 खोल्या आहेत या भुयारामध्ये आणि जवळपास 20 फूट उंच व 12 ते 15 फूट रुंद हे भुयार आहे. ते महादरवाजाच्या आत आल्यानंतर उजव्या साईडला जे भुयार आहेत तर त्या भुयारांच्या जी हवा येण्यासाठी जागा आहे ती ह्या ठिकाणी याची प्रकाश हवा येण्यासाठी अशी. हनुमानरायाचं मंदिर आहे इथं पडकोटामध्ये. चल चल. आत शिरतो. या तटबंदीमधील भिंतीत तटावर जाण्यासाठी जिना बांधला आहे. या जिन्याने समोरील बुरुजावर गेले असता या बुरुजावर तोफ ठेवण्यासाठी असलेला चौथा व ती फिरवण्यासाठी उखळ पाहायला मिळते. डाव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी दरवाजा असून जय सुद्धा भुयार पाहून आता आम्ही बाहेर पडत आहे. समोरील तटबंदीत असलेल्या या एक खोलीत एक विहीर आहे. या तटबंदीत किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा असून तटबंदी व बुरुज यामधून बाहेर जाणारा मार्ग हा सध्या दगडांनी बंद केला आहे. हे सर्व पाहून झाल्यावर डावीकडील दरवाजातून बालेकिल्ल्याच्या आतील भागात जावे. या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असून बाहेरील पडकोट व आतील बालेकिल्ला पाहण्यासाठी आपणाला साधारणतः 2 तास वेळ लागतो. किल्ला पाहून गावाबाहेरील लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला जाताना वाटेत एक खडकात खोदलेली कमान असलेली पायऱ्याची विहीर पाहायला मिळते. लक्ष्मीनारायण मंदिरात प्राचीन विष्णूची मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्याच्या बांधकामाचे नेमके वर्ष माहीत नसले तरी नागपूरकर रघुजी भोसले यांच्या काळात ही गडी हा भुईकोट किल्ला बांधल्याचे आपणाला पाहायला मिळते. रघुजी भोसलेंच्या काळात हा किल्ला बांधला गेला. भोसल्यांच्या चिटणीसांच्या ताब्यात असलेला या किल्ल्याचा कारभार त्यांच्या हातात होता. आपणाला हा किल्ला पाहण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी खूप मदत केली. त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंदिर व बारव पाहून आल्यानंतर आपण हा एक बुरुज पाहिला व बुरुज पाहून आपण सरळ जो मुख्य पडकोटातील दरवाजा आहे तो पाहत आहे. असा हा आपला ऐतिहासिक किल्ला आहे. आपण जर शेगाव किंवा खामगाव या भागात येत असाल तर या गावाला भेट देऊन हा भुईकोट किल्ला आपण निश्चितच बघावा हीच एक विनंती आहे. Tururut.